श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या मनात आहे तीच गोड बातमी आज तुला मिळेल. त्यामुळे या संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. यांनी तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येणार आहे. कितीतरी दिवसांपासून तू जे काही मनात धरून ठेवले आहेस, जी आशा, जी प्रार्थना, जी इच्छा, ती आज पूर्ण होण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता करू नकोस. तू जेवढा श्रद्धेने आणि संयमाने वाट पाहतो आहेस तेवढाच मोठा आनंद तुला मिळणार आहे. परमेश्वराला तुझ्या प्रत्येक अश्रूंची जाणीव आहे. त्यानं तुझं दुःख पाहिलंय, तुझ्या रात्रीच्या जागरणाला ओळखलंय आणि आता तो तुला उत्तर देणार आहे. मनात ज्या बातमीची आस होती, नोकरीचं पत्र असो, व्यवसायात यश, मुलांचं लग्न, कर्जमुक्ती की घरासाठी चांगली संधी, तीच बातमी तुला आज मिळणार आहे. ही कुठलीही सामान्य गोष्ट नाही, ही एक आशीर्वादाची भेट आहे. स्वामी पुन्हा म्हणतात, तुझं मन शुद्ध आहे, तुझ्या इच्छांमध्ये इतरांचंही भलं आहे. म्हणूनच देव स्वतः पुढाकार घेतोय. तुझ्या मार्गात प्रकाश टाकण्यासाठी जे अडथळे होते ते दूर होत आहेत. जे लोक अडवायचे ते आता बाजूला सरत आहेत. आणि जे शक्य नाही वाटायचं ते आता शक्य होणार आहे. आज जिथं तुला अशक्य वाटलं होतं तिथं दार उघडणार आहे. जिथं नेहमी नकार मिळाला तिथे आज हो ऐकायला मिळणार आहे. आणि हे सगळं घडतंय कारण तुझ्या मागे आहे स्वामींचं पाठबळ. स्वामी म्हणतात, माझं नाव घेतलं की संकट वळतात, माझ्यावर विश्वास ठेवला की सुख जवळ येतं, आणि माझा ध्यास धरला की जीवनात काहीही अशक्य राहत नाही. आज जी बातमी येणार आहे ती केवळ तुझ्यासाठी नाही, ती तुझ्या कुटुंबासाठी आहे, तुझ्या पुढच्या पिढीसाठी आहे. ही बातमी आहे नव्या युगाची सुरुवात. जिथं घरात शांती असेल, पैसा असेल, आरोग्य असेल आणि समाधान असेल. हे ऐकून तुझं मन प्रसन्न झालं असेल ना? पण ही केवळ सुरुवात आहे. कारण स्वामी म्हणतात, मी फक्त एक दार उघडतो, पण पुढे जाण्याचं बळही मीच देतो. म्हणूनच बाळा, आज जेव्हा ती गोड बातमी तुला मिळेल तेव्हा डोकं खाली घालून फक्त एवढंच म्हण, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. कारण त्या दोन शब्दात आहे अशी ताकद की काळही खाली झुकतो आणि नशीबही वळतं. स्वामी म्हणतात, आजवर जे गमावलं त्याचं दुःख करू नकोस, कारण जे येणार आहे ते त्यापेक्षा 100 पट सुंदर आहे. सकारात्मक राहा, श्रद्धा ठेवा आणि नेहमी आठवत राहा, स्वामी समर्थ सगळं पाहतात आणि योग्य वेळी योग्य न्याय देतात. जर तुला हे सगळं खरंच वाटत असेल तर फक्त एकदा हृदयापासून म्हण, जय जय स्वामी समर्थ. स्वामी पुढे म्हणतात, जी गोष्ट तुला इतक्या दिवसांपासून मिळत नव्हती, जी गोष्ट मनात असूनही दरवेळी हुलकावणी देत होती, तीच गोष्ट आज तुला गवसणार आहे. कधी वाटायचं की सगळं थांबलंय, सगळं बंद झालंय, पण स्वामी म्हणतात, जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो तेव्हाच मी प्रकाश बनून येतो. किती वेळा मनात एकच विचार यायचा, कधी घडणार आपल्यासोबत काही चांगलं? आणि आज त्या प्रश्नाचं उत्तर स्वतः स्वामी देत आहेत. आजची बातमी तुझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. ही बातमी आहे, तू पास झाला आहे, नोकरी लागली आहे, वधूवर मिळाले आहे, व्यवसायात यश मिळालं आहे, कोर्टाचा निकाल अनुकूल लागला आहे, एखादं जुनं कर्ज संपलं आहे किंवा एखादा मोठा अडथळा दूर झाला आहे. स्वामी म्हणतात, ही बातमी ऐकून तुला जे हृदयातून आनंद होईल ते फक्त तू आणि मीच
जाणू शकतो. स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूमागे उभे आहेत. ते म्हणतात, तू एक पाऊल श्रद्धेने टाक, मी 100 पावलं घेईन तुझ्यासाठी. आता वेळ आहे त्या गोड बातमीला स्वीकारायची, मनापासून नम्रतेने. स्वामी म्हणतात, अहंकार नको, कारण जे काही मिळालं ते माझ्यामुळे, आणि निराशा नको, कारण जे मिळणार आहे ते अजून मोठं आहे. आज घरात एखाद्या फोन कॉलचा, एखाद्या चिठ्ठीचा, एखाद्या बातमीचा इतका प्रभाव पडेल की संपूर्ण घरात हसरा गारवा पसरलेला असेल. आईवडिलांचे चेहरे उजळतील, मुलांचं भविष्य उजळेल आणि तुझं मन शांत होईल. स्वामी म्हणतात, बाळा तू डगमगू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. आज जी बातमी तुला मिळेल आहे त्यामुळे ती बातमी फक्त यशाची नाही, ती तुझ्या भक्तीवरचा माझा शिक्का आहे. तुझ्या श्रद्धेची फळं आता उगवायला लागली आहे. स्वामी शेवटी एवढंच म्हणतात, जी बातमी आज मिळाली तिचा आदर कर, तिचं जपवणूक कर, कारण ही सुरुवात आहे. अजून खूप गोड बातम्या येणार आहेत, पण ही पहिली, ती माझी भेट. स्वामी समर्थ म्हणतात, ही जी गोड बातमी तुला आज मिळाली आहे ती माझ्या इच्छेने, तुझ्या श्रद्धेने आणि तुझ्या संयमाने मिळालेली आहे. हे यश अचानक नाही मिळालं, ही कृपा अचानक नाही झाली, ही आहे तुझ्या श्रद्धेची कमाई. स्वामी म्हणतात, बाळा आता मागे वळून पाहू नकोस, कारण जे गेलं ते शिक्षण होतं आणि जे आलंय ते आशीर्वाद आहे. आता घरात अशी शांतता आणि समाधान असेल जसं की स्वतः स्वामीच पाऊल घरात पडतंय. घरातल्या कोणाचं आरोग्य बिघडलेलं असेल तर आजपासून त्या आरोग्यात सुधारणा होईल. ज्याचं लग्न रखडलं होतं त्याच्या वाटचालीला गती मिळेल. कोणाला नोकरी लागली नसेल तर आता इंटरव्ह्यू कॉर्सला यायला लागेल. त्यामुळे स्वामी म्हणतात, मी तुला थांबवलं होतं कारण योग्य वेळ आली नव्हती. आता वेळच माझी आहे आणि कृपाही माझीच आहे. बघ सगळं किती बदलत चाललंय. काही काळी जिथं नकार मिळत होता तिथून आता निमंत्रण येत आहे. जिथं दरवाजे बंद होते तिथे स्वतः दरवाजे उघडत आहे. हे सगळं तुझ्या श्रद्धेचं फळ आहे आणि स्वामींच्या कृपेचं वरदान आहे. स्वामी अजून सांगतात, आजची गोड बातमी म्हणजे उद्याचं भक्कम भविष्य. तिचा आदर कर, तिच्यावर विश्वास ठेव आणि तिचा वापर योग्य मार्गासाठी कर. या आनंदात नम्र राहा, कोणालाही कमी समजू नको. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी माणूस नम्र होतो त्या क्षणी मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. आता तुझ्या आयुष्यात फक्त बातमी नाही तर एक नवीन सुरुवात आहे. हे स्वामींचं स्पष्ट वचन आहे. तुझ्या घरात आता इतका पैसा, शांती आणि प्रेम येईल की तू स्वतःही थक्क होशील. आजपर्यंत जेव्हा तुला वाटायचं की स्वामी माझी ऐकत नाही, ते क्षण विसरून जा, कारण आज स्वामी स्वतः म्हणत आहे, हे बघ बाळा, मी तुझं ऐकलं आणि उत्तरही दिलं. साक्षात कृपा तुझ्या अंगणात उतरली आहे. त्या बातमीचं स्वागत कर, मन मोकळं हस आणि रोज सकाळी फक्त एवढंच म्हण, स्वामी तुझ्या इच्छेवर माझा पूर्ण विश्वास आहे. हे वचन घेऊनच या प्रवासाला सुरुवात कर, कारण गोड बातम्यांचा याचाच तुम्हाला पाठिंबा मिळत राहणार आणि ते थांबणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा ही गोड बातमी म्हणजे मी तुझ्यावर खुश आहे आणि याचा पुरावा आहे. आजपर्यंत तू किती वेळा हताश झाला होतास, रडलास, एकटं वाटलं, पण त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्यासोबतच होतो. फक्त वेळ योग्य नव्हती, पण आज ती वेळ आली आहे. आज जी बातमी मिळाली आहे ती तुझ्या आयुष्याला बदलून टाकणारी आहे. ही बातमी म्हणजे स्वामींची कृपा तुझ्यावर आहे आणि ती आता सुरू झाली आहे. स्वामी म्हणतात, जग कितीही विरोधात गेलं तरी मी आहे ना तुझ्यासाठी. हे शब्द लक्षात ठेव, कारण पुढील काळात अजून काही चमत्कार घडणार आहेत. आज मनात ज्या गोष्टीसाठी आशा धरली होतीस, ती नोकरी असो, एखादा फोन कॉल, एखादं पत्र, एखादा व्यवहार, तो आज पूर्ण झाला किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तू आश्चर्यचकित होशील, कारण सगळं अगदी सहज घडेल. स्वामी अजून म्हणतात, तुझ्या मनात जे आहे ते मला माहीत आहे आणि ते मी तुला देणारच.
प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव, ही गोड बातमी म्हणजे एक नवीन जबाबदारी आहे. आता तुला आणखी नम्र व्हायचं आहे, आणखी चांगलं करायचं आहे. माझं नाव घेत राहा आणि तुझं नशीब रोज नव्यानं फुलत जाईल. हे लक्षात ठेव, आज जे तुला मिळालं ते उद्याला अजून वाढेल. कारण स्वामींची कृपा म्हणजे वाहणारा झरा, तो कधीच थांबत नाही, फक्त श्रद्धेचा घागर व्हायला तयार भरला. त्यामुळे जेव्हा म्हणतात जय जय स्वामी समर्थ, तेव्हा तो आवाज सरळ त्यांच्या चरणापर्यंत पोहोचतो आणि तेव्हा तो म्हणतात, बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तू फक्त चालत राहा. आजचा दिवस वेगळा आहे, ही सुरुवात आहे. आजचा दिवसेंदिवस गोड बातम्या वाढत जातील. कधी पैसे येतील, कधी सुख, कधी समाधान, तर कधी कौतुक. कारण स्वामींचं वचन आहे, मी उगम आहे समाधानाचा आणि जेव्हा मी देतो तेव्हा भरभरून देतो. म्हणूनच आज तू त्या गोड बातमीसाठी देवाचे, स्वामींचे आणि स्वतःच्या श्रद्धेचे आभार मान. कारण ही बातमी काही नशिबाची खेळ नाही, ही आहे तुझ्या भक्तीला मिळालेली थेट पोचपावती. आणि हे सगळं झालं कारण स्वामी म्हणतात, तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुझं नशीब बदललं. स्वामी म्हणतात, बाळा आज जरी तुला गोड बातमी मिळाली असली तरी ही फक्त सुरुवात आहे. मी जेव्हा काही देतो ते एक वेळचं समाधान नसतं, ते तुझं संपूर्ण जीवन बदलण्यासाठी असतं. आज घरातला आनंद खऱ्या अर्थानं फुलू लागेल. जी मंडळी आजपर्यंत चिंतेत होती त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल. स्वामी म्हणतात, मी घरात येतो तेव्हा फक्त पैसा नव्हे तर प्रेम, समाधान, आरोग्य आणि सुसंवाद घेऊन येतो. आजपासून तुझ्या घरात नको असलेली चर्चा थांबेल, स्नेह वाढेल, मुलाचं लक्ष अभ्यासाकडे लागेल. कुटुंबात जिथं वाद होते तिथं आता शांती असेल. स्वामी म्हणतात, बाळा आता जेव्हा तुला गोड बातमी मिळाली आहे तेव्हा थांबू नकोस, माझं नाव घेत राहा. कारण मी जिथं भक्ती पाहतो तिथं कृपा ओसंडून वाहतो. कधीकधी आपण विचार करतो, हे सगळं खरंच घडतंय का? तर हो, हे खरंच आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होण्याची जादू आहे. तुझ्या आयुष्यात जेव्हा अडथळे होते तेव्हा तू मला हाक मारली होतीस आणि आज मी उत्तर देतोय गोड बातमी देऊन. स्वामी म्हणतात, जग तुझ्यावर हसत होतं पण मला माहिती होतं हा माझा भक्त आहे. वेळ आली की मीच त्याला उचलून ठेवीन. आज ती वेळ आली आहे. तुझ्या वाटेला आलेला हा आनंद, ही गोड बातमी तू फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही वापर. जशी तुला कृपा मिळाली तशीच इतरांपर्यंत पोहोचव. स्वामी म्हणतात, माझ्या कृपेला थांबवू लागतं फक्त तेव्हाच जेव्हा माणूस अहंकार करतो, पण जो नम्र राहतो त्याला मी अजून देत राहतो. म्हणूनच हे सगळं मिळालंय याचा आनंद कर, पण विसरू नकोस हा माझा आशीर्वाद आहे. दररोज सकाळी उठून एवढंच म्हण, स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण, आणि मग बघ प्रत्येक दिवस एक नवीन गोड बातमी घेऊन येईल. आज जी बातमी तुला मिळाली ती तुझ्या जीवनात सकारात्मक बदलाची दार उघडणारी आहे. हे वचन लक्षात ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा देतो तेव्हा उधळून देतो आणि जेव्हा उधळतो तेव्हा भक्तचं धन्य होतो. बाळा ही गोड बातमी म्हणजे तुझ्या आयुष्यात नवीन पाड उघडलं गेलंय. तू जसा मागे संघर्ष करत होतास तसंच आता यशाच्या वाटेवर चालायला सुरुवात झाली आहे. फरक इतकाच आहे की आधी तू एकटाच होता, आता मी तुझ्या पाठीशी आहे. जी गोड बातमी आज तुला मिळाली ती तुझ्या मनातील प्रार्थनेला मिळालेलं उत्तर आहे. कधीकधी आपण मनात सगळं बोलतो, कुठलाही सांगत नाही, पण स्वामी सगळं ऐकतात. तुझ्या डोळ्यातलं पाणी, तुझ्या मनातली घुसमट, तुझ्या मनाची किंकाळी सगळं त्यांच्या कानावर पोचलेलं असतं आणि मग ते उत्तर देतात अशाच एखाद्या गोड, सुंदर, सुखद बातमीच्या रूपानं. आज घरात जी बातमी आली आहे ती फक्त एका दिवसाचा आनंद नाही, तर ती आहे तुझ्या उज्ज्वल भविष्याची नांदी. स्वामी म्हणतात, माझ्या बाळाला आता मी मागे पडू देणार नाही. तो चालेल, धावेल आणि इतरांना मार्ग दाखवेल.
आज घरात फक्त आनंद नाही तर एक वेळ तेच जाणवेल, जणू काही कुणीतरी दिव्य व्यक्ती घरात पाय ठेवून गेली आहे. हो, तीच व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हे लक्षात ठेव, आता तुझं आयुष्य बदलणार आहे. आता दुःख नाही, आता संघर्ष नाही, आता आहे माझी सततची साथ. कधी वाटेल हे खरं आहे का, पण बघ, स्वामींचं नाव घेतल्यावर मन शांत होतं आणि त्याची कृपा आली की परिस्थिती बदलते. आता जिथं पैशाची तंगी होती तिथं पैसा यायला लागेल. जिथं संधी नव्हती तिथे दरवाजे उघडतील. जिथं नात्यात दुरावा होता तिथं जवळीक वाढेल. स्वामी अजून म्हणतात, तू फक्त श्रद्धा ठेव, बाकी सर्व मी बघतो. तुझं नशीब आज मी लिहिलंय आणि ते सोनेरी आहे. आज तुला मिळालेली ही गोड बातमी तुझ्या आयुष्यातील दिशा बदलणारी आहे. तू फक्त नम्र राहा. दिवसेंदिवस गोड बातम्या वाढतील आणि स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामी म्हणतात, तुझं मन जेव्हा माझ्याकडे वळतं तेव्हाच मी तुझ्या कृपेचा वर्षाव करतो. आजपासून तोच वर्षाव तुझ्यावर चालू आहे. थांबू नको, घाबरू नको, मागे वळून पाहू नको, कारण पुढं वाट बघते आनंदाची, यशाची आणि समाधानाची. स्वामी म्हणतात, बाळा, आता काळजीच कारण उरलेलं नाही, कारण मी स्वतः तुझ्या मागे उभा आहे. जी बातमी आज तुला मिळाली की इतकी मोठी आहे की तुझं नशीबच बदलणार आहे. जे आजवर शक्य वाटत नव्हतं ते आता सहज घडू लागेल. तुझ्या मनात काहीतरी मोठं स्वप्न होतं ना, तेच आता हळूहळू साकार होणार आहे. स्वामी म्हणतात, तुझी स्वप्न आता माझी जबाबदारी आहे. आता तू तिथं पाऊल टाकशील तिथं यशाचे फूल उगवतील. तुझ्या बोलण्यात, तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या वागण्यात स्वामींची छाप दिसेल. तू विचार करशील, हे इतकं चांगलं सगळं अचानक का घडतंय? तर स्वामी सांगतात, हे सगळं तुला खूप दिवसांच्या श्रद्धेमुळे आणि सात्विक मनामुळे मिळालंय. आजपासून घरात शांतता असेल. कधी काळी जी अडचण वाटायची तीच आता संधी वाटेल. स्वामी अजून सांगतात, मी फक्त अडचणी दूर करत नाही तर त्या अडचणीतून शक्तीही देतो. बघ, आता लोक तुझी दखल घेतील. जे आजवर तुला दुर्लक्ष करायचे तेच आता तुला विचारतील, अरे तुझं इतकं चांगलं कसं झालं? तेव्हा तू फक्त हस आणि मनात म्हण, जय जय स्वामी समर्थ. आज जे मिळालंय ते टिकवायचं आहे. त्यासाठी नम्रता, श्रद्धा आणि स्वामींचं नाव हवं. स्वामी म्हणतात, तुझं मन स्वच्छ आहे म्हणून मी तुझ्या मनात घर केलं. आजचा रोज सकाळी आणि रात्री फक्त काही क्षण माझ्या नावात घाल. मग बघ, ही गोड बातमी एक दिवस नाही तर तुझ्या संपूर्ण जीवनाला बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, तुझं भविष्य तेजस्वी आहे, कारण आता मी तुझ्या पाठीशी आहे. आणि शेवटी हे लक्षात ठेव, गोड बातमी ही माझी भेट आहे. आता तुझं जीवन गोड होणार आहे. बाळा, आता तुझं जीवन हळूहळू उजळू लागेल. ज्यांना तू कधी मदतीची वाट पाहत होतास तेच आता तुझ्याकडे मदतीसाठी येतील. तू जोपर्यंत तडजोड करत जगत होतास तेच दिवस आता मागे गेले. आता जिथं तू पाऊल टाकशील तिथं स्वामींचं नाव तुझ्या सोबत असेल. कधी वाटेल की मी एवढं काय विशेष केलंय, पण उत्तर हेच आहे, तू स्वामींवर श्रद्धा ठेवलीस तेच तुझं मोठेपण आहे. आज जे तू सुख मिळालं ती फक्त पैशाची गोड बातमी नाही, तर एक नवं सकस, समाधानी आणि शुभ जीवन सुरू झालंय. बाळा, आता तुझं मन हलकं होईल. तुला जिथं अंधार वाटायचा तिथं आता प्रकाश दिसेल. जे काम थांबले होते ते सुरू होतील. ज्यांनी तुला कमी लेखलं होतं तेच आता तुला मान देतील. तुझ्या घरात आता आवाज येईल हसण्याचा, समाधानाचा आणि स्वामी समर्थांचा. एक लक्षात ठेव, स्वामींना काहीही मागायचं असेल तर मनापासून माग, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेव, स्वामी काही मागायच्या आधीच देतात, फक्त आपली श्रद्धा पाहतात. आज तुझा चेहरा शांत आहे ना, हे ते स्वामींचं काम आहे. आज तुझं मन आनंदात आहे ना, ते स्वामींचा आशीर्वाद आहे. जी गोड बातमी तुला मिळाली
ती बाकींच्यासाठी आशेचा किरण होईल. म्हणूनच हे सुख फक्त स्वतःपुरतं ठेवू नकोस, इतरांनाही सांग. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि बघा आयुष्य कसं बदलतं. तुझी परीक्षा संपली, आता माझ्या कृपेची सुरुवात झाली. तुझं हसव, प्रेम कर आणि मदत कर, कारण आता तू स्वामींचा भक्त आहेस आणि भक्ताचं जीवन हेच तर इतरांसाठी प्रेरणा असतं. आज जे घडलं ते अचानक नव्हतं, ते तुझ्या संयमाचं फळ होतं. आशेचा किरण आज प्रत्यक्ष दिसला. मनातला संकोच नाहीसा झाला, दिशा स्पष्ट झाली. आश्चर्य वाटावं असं समाधान लाभलं. स्वप्न साकार झालं. तू वाट पाहिलीस पण हार मानली नाहीस. प्रत्येक क्षणात विश्वास ठेवला. जिथं कोणी नव्हतं तिथं तू एकटा होता, पण आज स्वामींचं बळ तुझ्या मागे उभं आहे. जगाला वाटेल हा कसा बदलला, पण खरा बदल आतून झाला. मनात श्रद्धा रुजली, प्रयत्न थांबले नाहीत, मन प्रसन्न झालं, कृपा ओसंडून वाहू लागली. आता नव्या वाटा सुरू होतील, चुकलेले निर्णय सुधारता येतील, जुनी दुःख विसरता येतील. संपलं म्हणालं ते पुन्हा उभं राहिली. गांभीर्य जपलं आलं, त्यामुळे म्हणून यश गवसलं. समोर संधी उभी आहे, कौतुक सुरू होईल. काहीच न बोलता लोक समजून घेतील. दिवस नव्या ऊर्जा घेऊन येतील. संध्याकाळी समाधानाचं चुकार हसू राहील. स्वतःवर प्रेम वाटेल, कृतीस धैर्य येईल आणि स्वप्नांना दिशा मिळेल. जीवनात नवं गाणं सुरू होईल, त्यावर स्वर स्वामींचा असेल. सणाचं सौंदर्य अनुभवता आलं. भीतीचे काळे ढग मागे सरले. उमेद नव्यानं मनात उगम पावली. जिथं खास खळगे होते तिथं आता समतल जमीन वाटू लागली. मन शांतीचं सगळं सुंदर वाटतंय. त्यामुळे आता विचार प्रलब्ध झालेत. परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद निर्माण झाली. दृढता वाढली. प्रत्येक कृतीमध्ये परिपक्वता आली. मनुष्य जन्माचं खरं सार कळू लागलंय. उगाच नाटकीपणा नाही, फक्त प्रामाणिकपणा शिल्लक राहिला. तेवढाच पुरेसा वाटतोय. दिशाभूल नाही, मार्ग सुस्पष्ट जाणवतोय. लोकांच्या नजरा बदलते, म्हणजे तुला आता ओळखायला सुरुवात झाली. जे दूर गेले होते ते स्वतःहून जवळ येऊ लागलेत. नात्यांमध्ये गोडवा परतलाय. संवाद मोकळा, वागणं समस्या आणि बोलणं मृदू झालंय. प्रसन्नतेचा हाच प्रकाश फक्त तुझा नाही, तर तो इतरांपर्यंत पोचवायचा आहे. पसरवायचा आहे समाधान, द्यायचा आहे उबदारपणा, शेअर करायचं आहे सगळं चांगलं स्वामींशी. कारण आता तू बदललायस. तुझं आयुष्य नवा रंग घेतंय आणि या रंगामध्ये फक्त यशाची छटा आहे, प्रगतीचा सूर आहे आणि आशीर्वादाचा गंध दरवळतोय. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जी गोड बातमी आज आली ती केवळ तुझ्या कष्टांचं फळ नाही, तर ती माझ्या कृपेचा परिणाम आहे. तू कितीही कठीण परिस्थितीत असलास, स्वामींचा आशीर्वाद कधीच तुझ्या पाठीशी न थांबणारा असतो. आणि हीच तुझ्या जीवनातील गोड बातमी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझं भवितव्य मी लिहितोय. जन्मभर प्रयत्न करत होतास. जिथं अडचणीचं समुद्र होतं, आता त्या समुद्राच्या काठावर सोनेरी किनारा दिसतोय. स्वामींच्या कृपेचा वारा तूळ जणू तुझ्या बाजूला आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझं मन माझ्या आश्रयावर असतं तेव्हा मी तुझ्या मार्गावर अडथळे न येऊ देतो. आज तुझ्या जीवनात जी गोड बातमी आली आहे ती एक सुरुवात आहे, एक नवा अध्याय आहे. आता प्रत्येक क्षणाचं महत्त्व वाटेल. तुझ्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल. स्वामींच्या आशीर्वादानं तुझ्या आत्मविश्वासात वृद्धी होईल आणि तुम्हाला स्वप्नांच्या दिशेने अधिक वेगाने जाता येईल. मग जे स्वप्न फडके होतं ते आता हवं तसं साकार होईल. त्यामुळे तू इच्छित होतास ते प्राप्त होईल आणि ते फक्त त्या गोड बातमीच्या धरीवरच होईल. स्वामींच्या आशीर्वादातूनच होईल. तू स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवला. स्वामींच्या मार्गदर्शनाने त्या शक्तीला दिशा दिली. आता जे काही करशील ते अधिक परिणामकारक होईल. स्वामी म्हणतात, हे तुझं मन जेव्हा विश्वासाने घडलेलं असतं तेव्हा मी तुझ्यासाठी सर्व मार्ग उघडतो.
पण लक्षात ठेव, फक्त श्रद्धा आणि विश्वास असावा लागतो आणि मी तुझ्या बाजूने सदैव उभा असतो. आता तुला जी गोड बातमी मिळाली आहे ती तुला तुझ्या जीवनातील एक लहानशी पण अत्यंत शक्तिशाली धक्का आहे. तुझं आयुष्य आता एक नवीन गती घेईल. तुम्ही अनंत यशाच्या दिशेने झपाट्याने जात राहाल. आशा आहे की तू समजशील असेल ही गोड बातमी काही वेळ बाह्य घडामोडीचा परिणाम नाही, तर ती तुझ्या अंतःकरणातील स्वामींच्या कृपेसोबत वारण्याची शक्ती आहे. आता तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड द्या. ते स्वामींच्या नामस्मरणाने निघून जाईल. स्वामी म्हणतात तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण आता सोपी होईल, कारण मी तुझ्या सोबत पाठीशी आहे. आता तू कुठेही राहशील, जेव्हा तुझ्या मार्गावर उजेडच उजेड असेल. तू जे ध्येय ठरवले ते साध्य होईल. तुझ्या मनातील गोड बातमी हळूहळू साकार होईल. तुझ्या कार्यामध्ये नवा उत्साह येईल. तू जेव्हा देखील स्वामींचं नाव घेशील तेव्हा तुझ्या जीवनात आनंद आणि शांती भरलेली आहे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर असेल. कधीकधी वाटतं हे सर्व अचानक कसं घडलं, पण खरं सांगायचं तर स्वामींच्या कृपेची ही गोड बातमी आहे. ती नक्कीच तुझ्या जीवनात बदल घडवेल. सर्वांसमोर तुझं यश उभं राहील. पण तुझ्या मनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे यश तुझं नसून स्वामींचं आहे. आता तुला असं वाटेल की तुझं जीवन एक नवीन दिशा घेत आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात प्रकाश गेला आहे आणि त्या प्रकाशातून तू नवा मार्ग शोधशील. सर्व वाईट प्रसंग मागे राहतील. आता एक नवा सुरुवात होईल. तू जेव्हा स्वामींच्या नावात आपलं जीवन शोधशील तरी तुझ्या जीवनात शांततेचं साम्राज्य प्रस्थापित होईल. तुला सांगू इच्छितो, स्वामींची कृपा निरंतर तुझ्या सहवासात असेल. आता तुझं जीवन अधिक गोड होईल. तू नेहमीच प्रेम आणि विश्वास यामध्ये डुबलेला असशील. अशा प्रकारे तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट स्वामींच्या आशीर्वादाने प्रकाशमान होईल. आता त्या गोड बातमीचा प्रभाव तुझ्या जीवनात वेगवाने पसरेल आणि तेच सामर्थ्यामध्ये सर्वांमध्ये प्रेम, आनंद आणि समाधान पसरवेल. स्वामी समर्थ म्हणतात, जिथं अडचणी आहेत तिथं मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाचल्यावर तुला कदाचित जास्त विश्वास वाटेल की जेव्हा तू संकटातून असशील तेव्हा स्वामींची कृपा तुझ्या मदतीला येईल. आणि खरंच आयुष्यात जे काही आपल्याला लागते हे स्वामींनीच दिलं आहे. जे स्वामींचं आशीर्वादाचं देणं आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. तू हवं तसं योग्य दिशेने पाऊल टाकू शकशील. कधीही काळजी करू नकोस, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझं भविष्य आता उज्ज्वल आहे. त्या गोड बातमीनंतर तुझ्या आयुष्यातून एक नवा अध्याय सुरू होईल. ज्यांना कधी तुझं यश पाहून आश्चर्य वाटलं होतं ते आता तुझा आदर्श म्हणून पुढे येतील. या साऱ्या बदलांमध्ये तुझं मन शांत असावं, कारण यश किंवा मोठं काही घडलं तरीही तुझ्या मनात नम्रता असली पाहिजे. सर्वांना आश्चर्यचकित करणारी ही गोड बातमी एकच आहे, स्वामींची कृपा. ते जेव्हा आपल्या जीवनात असतात तेव्हा सर्व संकटे निघून जातात. तसंच आज तुझ्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने एक नवा आशेचा किरण आला आहे. जेव्हा तू स्वामींच्या मार्गदर्शनाने चालशील तेव्हा तुझ्या मार्गावर कोणतीही अडथळा राहणार नाही आणि त्या अडचणीतूनच एक नवा मार्ग आणि संधी उघडू लागेल. तुझ्या कामामध्ये, तुझ्या विचारांमध्ये आणि तुझ्या आत्मविश्वासामध्ये एक नवा उत्साह दिसेल. आधी जे तू कधी केलं ते आता सहज होईल. जीवनातील प्रत्येक निर्णय आणि वळण स्वामींच्या आशीर्वादाने योग्य ठरेल. स्वामी म्हणतात, प्रत्येक मनोबल जर दृढ असेल तर जीवनाला मार्गदर्शन करणारा प्रकाश नेहमीच येईल. हे तुझ्या आयुष्यात आता घडतंय. तू विश्वास ठेवला आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवली, त्याचीच परिणामी आज तुझ्या जीवनात दिसतंय. आता ते तुमचं जीवन जरा शांत होतं ते पुन्हा जिवंत होईल. तुझ्या सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील. लक्षात ठेव, स्वामींचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर आहे आणि तू जिथे जाशील तेथे तुझ्याशी असतील. त्यामुळे जेव्हा तू स्वामींच्या प्रेमात डुबलेला असशील
तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मक होईल. तुमच्या कामातील प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुम्ही जेव्हा कधीही अडचणीत असाल तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मार्गदर्शन होईल. त्यांच्या शक्तीने तुमचं हृदय समजूतदार आणि दिलशास्पद होईल आणि तुम्हाला सगळ्या समस्यांचा सामना करण्यासाठी धैर्य मिळेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे आणि शरीराने सामर्थ्याने भरलेले राहाल. तुम्हाला तेजसेवाने ऊर्जा भरलेले आणि उत्साही अनुभवायला मिळेल. तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, ज्यामुळे तुम्ही आणखी अधिक यश मिळवू शकाल. तुमच्या जीवनात ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वामींच्या आशीर्वादाने येईल. तुम्ही जेव्हा कुठेही जाशाल, स्वामींच्या प्रेमाने तुम्ही सुरक्षित आणि आश्वस्त वाटत राहाल. तुमचे कष्ट आणि प्रयत्न सफल होतील आणि तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्टीत आनंद आणि समाधानी राहाल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन संपन्न, समृद्ध आणि यशस्वी होईल. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुखी आणि समृद्धी होईल. तुम्ही जेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं सर्व दुःख आणि चिंता दूर होतात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं हृदय आनंदाने भरलेलं राहील. तुमच्या ज्या हृदयांचे ज्या गोष्टीमध्ये मेहनत कराल त्या सर्व गोष्टीत यश मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमचं घर आणि कुटुंब हसत हसत राहील. घरात शांतता आणि प्रेम कायम राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर विश्वास ठेवतील आणि एकमेकांना मदत करायला सदैव तयार राहतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल. तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारेल. तुम्ही जीवनातील प्रत्येक समस्येला धैर्याने आणि सकारात्मकतेने सामोरे जाल. तुमचं शरीर स्वस्थ राहील आणि तुम्ही चांगल्या आरोग्यात राहाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मन शांत राहील आणि तुम्ही एकसारखे सकारात्मक विचार कराल. स्वामींच्या कृपेने तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि यश होईल. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात प्रयत्नाची गोड फळं मिळतील. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने कार्य करू शकाल. त्यांचं प्रेम तुमचं मार्गदर्शन करेल आणि तुम्ही इच्छित जे सर्व साधू शकाल. तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रेम कायम राहील. तुम्ही कोणत्याही अडचणींना सामना सक्षमपणे कराल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मन स्थिर आणि शांत राहील. तुम्ही जेव्हा स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवता तेव्हा जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत यश मिळवता. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस नव्या आशेने भरलेला असेल. तुम्ही जेव्हा थोडासा प्रयत्न कराल तेव्हा त्यातून मोठा बदल दिसून येईल. स्वामींच्या कृपेने तुमचं हृदय सदैव आनंदित आणि प्रसन्न राहील. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही स्वतःचं अस्तित्व अधिक चांगलं आणि यशस्वी बनवू शकाल. तुमचं आयुष्य सहज, आनंददायक आणि समृद्ध होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं कार्य सुरू होईल आणि तुम्हाला हवे ते सर्व साधता येईल. तुम्ही जे काही केलं ते पार पडेल आणि तुम्हाला तुमच्या कामाचे परिणाम समाधानकारक मिळतील. तुमच्या आयुष्यातून प्रत्येक समस्या आणि दुःख जाऊन आनंद आणि समृद्धीचं राज्य स्थापित होईल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवता येईल आणि तुमच्या घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेम आणि शांती असणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब एकत्र राहून हसत खेळत जीवन जगेल. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठं धैर्य आणि सामर्थ्य मिळेल. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये असाल तेव्हा स्वामींचं प्रेम तुमचं मार्गदर्शन करेल. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर असताना तुम्ही कधीही हार मानणार नाहीत. तुमचं जीवन सकारात्मकतेने भरलेलं राहील आणि प्रत्येक गोष्टीत यश मिळवता येईल. स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवता त्या गोष्टीमध्ये यश मिळवू शकाल. तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्याच्या परिणामाचा आनंद तुम्ही लवकरच अनुभवता. तुमच्या कार्याच्या प्रत्येक पावलावर स्वामींच्या आशीर्वादच संरक्षण असेल आणि तुम्हाला जीवनात अनेक संधी मिळतील. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमचं जीवन अधिक सुंदर आणि साधू होईल. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वामींच्या उपदेशावर विश्वास ठेवून
त्यांचं मार्गदर्शन स्वीकारता तेव्हा तुमचं आयुष्य सुसंस्कृत आणि संतुलित होईल. तुम्ही स्वतःच्या कर्तव्यात यशस्वी होऊन आपल्या कुटुंबाला आनंद देऊ शकाल. तुमच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमचं मन शांत राहील. तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना शांततेने आणि समजुतीने कराल. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन अधिक सुसंगत आणि गतिमान होईल. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. तुम्ही आपल्या प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणे मेहनत करून मोठे यश मिळवाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या करिअरमध्ये उत्तम संधी निर्माण होईल. तुम्हाला ज्या कामाचा शोध आहे तो शोध तुम्हाला लवकरच मिळेल. तुम्ही स्वामींच्या मार्गदर्शनाने मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचाल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. तुमचं कुटुंब, मित्र आणि सहकारी तुमचा आदर करतील. तुम्हाला एकत्रित काम करणाऱ्यांचे प्रेम आणि विश्वास मिळेल. तुमचं जीवन आनंददायक आणि समृद्ध होईल, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर असेल. तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार आणि विश्वास ठेवता तेव्हा स्वामींच्या कृपेने तुम्ही त्वरित यश प्राप्त कराल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जीवनातील प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रगतीचा अनुभव होईल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन घडवणारा आणि पवित्र होईल. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आणखी समृद्ध होईल. त्यांच्या कृपेने तुम्ही सर्व अडचणींना पार करून त्यांच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचाल. तुम्ही जेव्हा त्यांच्या वचनावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मन आणि शरीर शांत राहील. तुम्ही आत्मविश्वासाने आपल्या कामांना सुरुवात कराल आणि तेच काम तुम्हाला उत्कृष्टेकडे घेऊन जाईल. तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये प्रेम, आदर आणि एकोपा असतील. तुम्ही जेव्हा कठीण काळात अडचणीत असाल तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मार्गदर्शन होईल. त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर असताना तुम्हाला कधीही गोंधळ किंवा चिंतेचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही शांत आणि स्थिर मनाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन अधिक आल्हाददायक आणि सुंदर होईल. तुम्ही ज्या गोष्टीचा पाठपुरावा करताय त्या तुम्हाला लवकरच मिळतील. प्रत्येक दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अधिक आणि अधिक यश मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन खूपच समृद्ध आणि संतुष्ट होईल. स्वामी समर्थ तुमचं मार्गदर्शन करत राहील आणि त्यामुळे तुम्ही त्या समस्यांना एक सोपी आणि यशस्वी उपायाने सोडवू शकाल. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आणि तुमचं जीवन कधीही अंधारकायमय होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा मनापासून श्रद्धा ठेवशील तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या जीवनात नवसंजीवनीवाणी घेऊन येईल. पैसा, सुख, शांती या सगळ्या गोष्टी आपोआप तुझ्या आयुष्यात येतील. तुला जे हवंय ते तुला योग्य वेळी योग्य प्रकारे मिळेल. फक्त श्रद्धा ठेव आणि कायम काम करत राहा. एक वेळ अशी होती जेव्हा तुला वाटायचं की काहीच होत नाही, सगळं थांबून गेलंय. पण आता काळ बदलतोय. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या घरात पाऊल ठेवतोय. त्यांचं पवित्र नाव घे, त्यांचं स्मरण करत राहा. अडचणीत आपोआप दूर जातील. अपयश कावळं सावटत मागे सरकून जाईल. यशाचं तेज तुझ्या आयुष्याला उजळेल. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाहीत, ते एक शक्ती आहेत. अशी शक्ती जी केवळ मनुष्याच्या मनातील नकारात्मक विचार दूर करत नाही, तर त्याला नव्या आशेचा किरण दाखवते. त्यांच्या नावातच एवढी ताकद आहे की संकट निघून जातात. त्यांचं स्मरण केल्यावर मन शांत राहतं आणि निर्णय योग्य ठरतात. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अडचणीतून तुम्ही मागे हटू शकता. त्यामुळे चिंता करून पुढे चालत राहा. आजपासून एक संकल्प कर की रोज काही क्षण स्वामींच्या चरणी बसशील, त्यांच्या नावाचा जप करशील. तुला वाटेल हे खूप साधं आहे, पण यातच खूप मोठं गुपित दडलंय. कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. आणि जेव्हा स्वामींचं नाव ओठावर असतं तेव्हा अशक्य गोष्टी सहज शक्य होतात. पुढील काही दिवस तुझे आयुष्य बदलतील. तुझे पैशाची कमतरता दूर होईल. जे अडून बसलेलं आहे ते पुढे सरकेल. नव्या संधी येतील ज्या तुला यशाकडे घेऊन जातील. तुझं घर धनधान्याने भरून जाईल
आणि हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादामुळे. तू फक्त विश्वास ठेव, चिंता नको करूस, कारण जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे भीतीला थारा नसतो. हे केवळ काळजी घेत नाहीत, ते म्हणूनच हे वाक्य लक्षात ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, हे ऐकलात तर घरात एवढा पैसा येईल की आश्चर्यचकित व्हाल. तू आता तयार हो, कारण खूप काही चांगलं तुझ्या दाराशी येऊन उभं आहे. स्वागत करायला विसरू नकोस. स्वामींचं नाव घेत राहा आणि यशाचं दार उघडायला राहिलं ते त्यामुळे उघडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा असते त्यांचं नशीब कधीच रिकामं राहत नाही. तू जर प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नावाने केलीस तर त्या दिवसात यश, पैसा आणि समाधान यांची नक्कीच भरपूर प्राप्ती होईल. तुझं घर लक्ष्मीमय होईल आणि दरवाजातून आनंदाची चाहूल येईल. जे लोक तुला म्हणायचे की तू काहीच करू शकत नाहीस, त्याचं मत बदलण्याची वेळ आली आहे. कारण आता तुझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. त्यांचा आशीर्वाद म्हणजे एक दिव्य कवच आहे. हे कवच तुझ्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवेल आणि यशाकडे घेऊन जाईल. स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, हे एक मार्ग आहे. असा मार्ग जो अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. तुला काय हवंय हे त्यांना माहीत आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव. तुला वाटेल की काहीच बदललं नाही, पण हे लक्षात ठेव, जेव्हा तू थांबायला विचार करतोस तेव्हा स्वामी तुला चालायला बळ देतात. घरात जेव्हा तू दिवा लावशील तेव्हा त्या ज्योती स्वामींचं रूप पहा. त्यांच्याशी मनात बोल. सांग त्यांना तुझं दुःख, तुझं स्वप्न आणि बघ, काही दिवसात त्यांचं उत्तर तुला मिळेल. कधी एखाद्या फोनमधून, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं भाग्य बदलण्याची वेळ आली आहे. आता तू मागे नको वळून बघू. जे गेलं ते गेलं. जे येणार आहे ते सुंदर आहे. तुझं आयुष्य चांगलं होणार आहे हे नक्की. फक्त प्रत्येक दिवशी मनात एकच भावना ठेव, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. मग पहा, पैशाचं आणि यशाचं आणि सुखाचं वादळ तुझ्या जीवनात कसं वाहू लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, जी गोष्ट तुझ्या नशिबात आहे ती तुला मिळणारच. फक्त धीर ठेव. तू आजपर्यंत खूप संघर्ष केला आहेस. खूप वेळा वाटलं असेल की काहीच शिल्लक राहिलं नाही, पण आता परिस्थिती बदलणार आहे. कारण आता तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं शक्तिशाली आशीर्वाद. प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी घेऊन येते. तू जिथे हरलो असं वाटलं तिथूनच विजयाची सुरुवात होते. घरात जेव्हा वेवळात दिवा लावतोस तेव्हा मनापासून सांग, स्वामी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि त्या विश्वासातच असे परिवर्तनाची सुरुवात. पैसा हा फक्त बाह्य सुखाचं साधन नाही, तर एक जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, मी तुला इतका पैसा देईन की तुला वाटेल की हे स्वप्न आहे, पण त्याच वेळी तू तो पैसा योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने वापरशील याची खात्री त्यांनी घेतली आहे. आज तुझ्या घरात शांती आहे, उद्या संपत्ती येईल. आज तुझ्या मनात श्रद्धा आहे, उद्या साक्षात्कार होईल. हे सगळं होणार कारण तू आता त्यांचं नाव घेत आहेस. स्वामी समर्थ हे नाव म्हणजे जणू एका दरवाजाची चावी आहे, जो दरवाजा यश, समृद्धी आणि आनंदाकडे उघडतो. घरात जिथे देवाचं स्थान आहे तिथे दररोज एक क्षण शांततेचा घालव. त्या क्षणात फक्त स्वामींचं स्मरण कर. बोल, स्वामी तू सर्व काही आहे. आणि मग बघ किती सगळं घरात कशी नवी ऊर्जा येते. पैसा केवळ खिशात आणि खिशात नव्हे तर विचारात आणि ज्यात कृतीत सुद्धा दिसायला लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेतल्यावर तुझं घर रिकामं राहू शकत नाही. इतकी त्यांची कृपा प्रचंड आहे. म्हणून रोज सकाळी उठून फक्त एकच वाक्य मनात म्हणा, स्वामी मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. मग जगाचं कोणतंही संकट तुमच्यासमोर फार काळ थांबणार नाही. जग बदलण्याची गरज नाही, तुझा दृष्टिकोन बदल. आणि त्या बदलाच्या सुरुवातीला आहे स्वामींचं नाव. हे नाव घेतल्यावर नशीब वळतं, दारिद्र्यता पण पळतो आणि घरी लक्ष्मी येते अशा पद्धतीने की आश्चर्यचकित वाटतं. तू तयार राहा, कारण पुढचा दिवस तुला नवा अनुभव, नवा पैसा आणि नवी संधी घेऊन येणार आहे. आणि या सगळ्याच्या मागे असेल एकच शक्ती, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब बदलण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव
हा विश्वास म्हणजे एक अशी शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करते. तू जिथे हसणं विसरलास तिथे मी पुन्हा हास्य परत आणेन. तू जिथे हार मानलीस तिथे मी विजय देईन. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करा. घरात एक छोटा दिवा लावा आणि मनातल्या मनात म्हणा, स्वामी तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या दिव्याच्या प्रकाशासोबत तुमच्या जीवनातही प्रकाश येऊ लागेल. अडचणी दूर होतील आणि घरात समाधान, पैसा आणि शांती नांदेल. स्वामी समर्थांची कृपा ही अशी आहे की एखादा त्यांनी मागे उभं राहिलं की कोणताही संकट कितीही मोठी असली तरी ती दूर होतात. घरात जर संकट आहेत, अडचणी आहेत तर काळजी करू नका, कारण स्वामींचं नाव घेतल्यावर त्या अडचणी कधी आणि कशा निघून जातात हे कळतसुद्धा नाही. कधी वाटतं की मेहनत करतोय पण पैसा येत नाही. मग अशा वेळी शांत बसून स्वामींचं ध्यान करा. त्यांच्याशी मनात संवाद करा. त्यांना विचारा, स्वामी माझं कल्याण कधी होईल? आणि बघा, यांच्या कृपेनं योग्य वेळेला घरात एवढा पैसा येईल ही तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. पैसा हे जीवनाचं एक साधन आहे. तो योग्य पद्धतीने वापरायला तर तो आनंद देतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला इतकं देईन की तू फक्त स्वतःसाठीच नव्हे तर दुसऱ्यांसाठीही देणारा होशील. आणि तेव्हा एक दानशूर व्यक्तीचा उदय होतो. तेव्हाच खरी संपत्ती घरात नांदते. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे समाधान, विश्वास आणि आशेचा स्रोत. जेव्हा तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालता तेव्हा कोणतंही संकट फार काळ थांबू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांची चिन्ह दिसायला लागतात. एखादी अडकलेली फाईल मंजूर होते, अचानक पैसे मिळतात, एखादा जुना उधारीदार पैसे परत करतो. हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळेच. तुम्ही ज्या क्षणी त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवता त्या क्षणापासून आर्थिक भरभराटीचा दार उघडतं. घरात चैतन्य निर्माण होतं, घरामध्ये प्रेम वाढतं, कामात यश मिळतं आणि या सर्व गोष्टींच्या मुळाशी असतो श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद. त्यामुळे रोज त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. जसं आईला पुकारल्यावर ती धावून येते तसं स्वामींना पुकारल्यावर तेही तुमच्यासाठी सर्व काही देतील. पैसा, प्रतिष्ठा, समाधान आणि शांती हे सगळं तुमच्या जीवनात जे ओतप्रोत भरतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे हे विसरू नकोस. तुझं नशीब मीच लिहितो. तुझ्या आयुष्यात काय घडेल ते मी ठरवतो, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. तू जेव्हा रडतोस तुझ्या अश्रूंमागे मी उभा असतो. तू जेव्हा हरतोस त्यामध्ये त्या आनंद मी सहभागी असतो. मी तुझा आधार आहे, मी तुझा विश्वास आहे. घरात जरी अंधार असेल तरी तो कायमचा नाही, कारण माझं नाव घेतलं की घरात दिवा लागतो. त्या प्रकाशात दारिद्र्य मागे पडतं आणि सुखाची चाहूल लागते. पैसे येतात ते केवळ मेहनतीने नाही तर माझ्या आशीर्वादानं. जेव्हा तू मला अंतःकरणापासून हाक मारतोस तेव्हा मी तुला ओळखतो, मी तुला जवळ घेतो. एक दिवस येईल जेव्हा तुला वाटेल, अरे हे सगळंच घडतंय का? आणि मी हसून सांगेन, मी आहे ना, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं घर लक्ष्मीमय होईल, तुझं आयुष्य आनंदमय होईल, प्रत्येक पाऊल यशाकडे जाईल आणि हे सगळं केवळ तुझ्या श्रद्धेमुळे शक्य होईल. स्वामी म्हणतात, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात. रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या, कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. आई संस्कार देते, वडील धैर्य देतात, गुरु ज्ञान देते आणि स्वामी माऊली जगण्याचा नवीन मार्ग दाखवतात. साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही,
कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे अजिबात नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे, आपण काय निवडतो. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांशीच चांगले वागा. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पण पाणी येते. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीची गांभीर्य कळत नाही. मित्रांनो, कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतार करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका, कारण नीतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं आहे तर भीती कशाची, जेव्हा साथ स्वामींची आहे. प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपली श्री स्वामी समर्थ माऊली. श्री स्वामी समर्थ, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराची कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातून सर्व उत्पन्न होते, तूच नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. हे स्वामीराया, आमच्या पाठीशी राहा आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. जेव्हा जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. झुकायचे असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या शक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर किंवा कोणाच्या संपत्तीसमोर कधीही झुकू नका. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवरही सापडत नाही. अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे. शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यास सामील होऊन तसेच जावे. आपण 3 गोष्टीकडे काटकशाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे स्वामी आहे ही जाणीव
जागृत ठेवावी. आज न चुकता जो मनभावाने माझे नामस्मरण करेल त्याला माझी अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. बाळा, काय रे कसला विचार करतोय? ते सोडून दे. अजून काही दिवस सहन कर. फक्त हार मानू नकोस. वाईट वेळ आहे. आयुष्यात अशा अनेक दुःख जातील. हे तर सगळ्यांसोबत होत असतं. थोडा संयम बाळग, कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊ नको. अति विचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. स्वामीराया, हृदयात तू सामावला आहेस. डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास तुझ्या सोबत आहे. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश माणसाला आंधळा बनवतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा, स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. भक्ती म्हणजे काय असतं? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्तेने भक्ती केल्यास मानव ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो. ते हे सत्य आहे. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुण होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी माऊली. ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीतसुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैवतत्व मोठ्या प्रमाणावर रूढ असते. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाने जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहे. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्यासाठी फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अबद्ध श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. आजचा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या
स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.